वर्तमान तीर्थंकर श्री सिमंदर स्वामी यांची इकडे मूर्ती आहे। सर्वजण इकडे दर्शन घेत आहेत। मंदिरच्या राईट साईडला हे योगेश्वराचं मंदिर आहे। संजय गांधी नॅशनल पार्कचा पूर्ण हा व्ह्यू आहे। मस्त एकदम डोंगर आहे, पूर्ण ग्रीनरी झालेली आहे। नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण त्रिमंदिर एक्सप्लोर करणार आहोत, जे बोरवली ईस्ट या ठिकाणी आहे, ऋषीवन या ठिकाणी। आणि इथे कसं यायचं ते तुम्हाला मी दाखवतो। चला मित्रांनो, बोरवली रेल्वे स्टेशन ईस्टला आपण उतरल्यावर हे बघा, हे असं आहे आणि इकडून शेअरिंग ऑटो पण आहे आणि इकडून हे बस स्टँड आहे 477 चा। आणि 477 ची आता बस पकडणार आहोत आणि ऋषीवनला आपण जाणार आहोत। बघा बस इकडे आलेली आहे 477 ची। तरी बघा 477 बस आहे, यामधून आपण आता उतरलेलो आहोत। आणि हे बघा, हा बस स्टॉप आहे आणि हे समोरच किती सुंदर असं हे त्रिमंदिर आहे। तिथे आपण जाणार आहोत आणि एक्सप्लोर करणार आहोत। त्याच्या पुढे इथे बघू शकता, हे बघा इथे त्रिमंदिरची पार्किंग आहे। सर्व 4 व्हीलर वगैरे तिकडे पार्क होणार आहेत आणि हा एंट्रन्स आहे। तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि एक्सप्लोर करूया। मुख्य एंट्रन्स गेट आहे, इकडून आपण आता जात आहोत। चला जाऊया। बघा इथे शॉर्ट पॅन्ट्स वगैरे अलाउड नाही, फुल पॅन्ट वगैरे घालूनच इकडे प्रवेश आहे या मंदिरात। आणि इथे पाहू शकता चप्पल स्टँड आहे आणि इकडे सर्व सिटिंग अरेंजमेंट्स वगैरे आहेत, ज्यांना कोणाला आराम करायचा बसायचं वगैरे आहे ते। आणि या साईडला तुम्ही बघू शकता भव्य दिव्य असं हे त्रिमंदिर आहे। तर आता आपण थोडं सिनिक व्ह्यू घेऊया आणि त्यानंतर आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया। चला मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत। हे बघा त्रिमंदिर आहे माझ्या पाठीमागे, भव्य दिव्य असं सुंदर मंदिर आहे। व्हाईट कलरमध्ये हे मंदिर आहे आणि इथे 22 देवी देवतांची मूर्ती आहे। जैन आणि हिंदू यांचे दोघांचं म्हणजे टेम्पलचं म्हणजे युनिटी म्हणून हे मंदिर उभं केलेलं आहे इकडे। आणि इकडे तुम्हाला जर यायचं असेल तर इकडचं टायमिंग आहे सकाळी 7 ते रात्री 9 आणि त्यानंतर इकडे आरतीसुद्धा होते। आरतीचं टायमिंग आहे 8:15 सकाळी आणि संध्याकाळी 6:30 आहे। तर आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया। चलो आपण आता एंटर करूया। हे बघा प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला इथे 2 हत्ती आहेत, द्वारपाल म्हणून। आणि इकडे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला मंदिर आहेत, तर ते आपण आता पाहूया। चला इथे बघू शकता लेफ्ट साईडला ही 2 मंदिर आहेत। इकडे पाहू शकता की पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि या साईडला पद्मनाभ भगवान आहे। आणि इथे आता आपण जाऊया राईट साईडला आणि पाहूया कोणकोणते देवी देवता आहेत ते। तर इथे बघू शकता राईट साईडला ही अंबा माताची मूर्ती आहे आणि इथे साईबाबाची मूर्ती आहे। आणि आपण आता आतमध्ये जाऊया। चला हे बघा 2 हत्ती होते द्वारपालला आणि त्यानंतर इकडे सिंह आहेत 2 द्वारपालला। आणि अजून आपण आतमध्ये गेल्यानंतर इकडे द्वारपालला 2 इकडे सैनिक टाईप आहे आणि आता आपण इकडे एंटर केलेलं आहे। हे बघा खूप भव्य दिव्य आणि खूप मोठं हे मंदिर आहे। इकडे झुंबर आहे वरती, खूप छान झुंबर आहे। आणि इकडे बघू शकता लेफ्ट साईडला आहे ना, तिकडे शिवलिंग आहे आणि ते राईट साईडला योगेश्वर श्रीकृष्णाचं मंदिर आहे। आणि इकडे हे श्री सिमंदर स्वामीचं मूर्ती आहे इकडे। तर चला आपण आता पुढे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो। हे बघा मित्रांनो, वर्तमान तीर्थंकर श्री सिमंदर स्वामी यांची इकडे मूर्ती आहे। 30 फुटाची ही मूर्ती आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे, खूप मोठी मूर्ती आहे इकडे। आणि त्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता वेगवेगळे इकडे देवी देवता आहेत। इकडे पाहू शकता पार्श्वनाथ भगवान आहे, ते महावीर भगवान आहे आणि इकडे चंद्रायन यक्षदेव आहे। आणि इथे या साईडला बघूया आपण, आणि इथे राईट साईडला तुम्ही पाहू शकता पांचागुली यक्षिणी देवी आहे।
इथे अजितनाथ भगवान आहे आणि इथे ऋषभदेव भगवान आहे. हे राईट साईडला आहे आणि हे लेफ्ट साईडचं मी दाखवलेलं आहे. आणि आता आपण जाऊया, हे सेंटर होतं इकडचं, पाहू शकता तुम्ही. आणि आता आपण लेफ्ट साईडला जाणार आहोत, या साईडला जिथे शिवलिंग आहे. इथे लेफ्ट साईडला आहे ना नंदी आहे आणि कासव आहे. इकडे महादेवांचं मंदिर आहे इकडे. आणि याच्या आजूबाजूला बघू शकता हनुमानजी आहे इकडे. आणि इथे या साईडला आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर आहे इकडे. आणि तिकडे शिवलिंग आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. सर्वजण इकडे दर्शन घेत आहेत. आणि पार्वती देवीची मूर्तीसुद्धा आहे पाठीमागे. कारण इथे बघू शकता दादा भगवान कोण आहेत त्यांची पूर्ण इकडे माहिती लिहिलेली आहे. आणि इथे पाहू शकता निरुमा आणि जे दादा भगवान आहे यांची इकडे फोटो फ्रेम आहे. आणि आता या साईडला जाऊया आपण. त्या साईडला आपण राईट साईडला पाहूया कोणतं मंदिर आहे ते. त्रिमंदिरच्या राईट साईडला हे योगेश्वराचं मंदिर आहे. बघू शकता योगेश्वर श्रीकृष्ण, श्रीनाथजी. आणि इकडे बालगोपाल आहे, बालकृष्ण आहे तिकडे. आणि इकडे तिरुपती बालाजीची मूर्ती आहे. आणि इकडे गरुड देवाची मूर्ती आहे छोटी. आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. इथे पाहू शकता भद्रकाली छोटंसं. आणि इथे तुळजाभवानी आहे, श्री तुळजाभवानी. आणि इथे चक्रेश्वरी देवीचं मंदिर आहे. दर्शन इकडे घेतलेलं आहे, हे राईट साईडला आहे. आणि लेफ्ट साईडला शिवाचं मंदिर होतं, शिवलिंग होती. आणि इकडे मध्ये जे आहे ते जैन मंदिर आहे. मध्ये जाऊन आपण फोटो नाही काढू शकत, अशी ही इकडे पाटी लावलेली आहे. ते बघू शकता फ्री बुक्स आहेत. हे सर्व आत्मसाक्षात्कार सेल्फ रिअलायझेशनवाले बुक्स आहेत फ्रीमध्ये. आणि इकडे प्रसाद वगैरे आपल्याला भेटणार आहे. इन्फॉर्मेशन डेस्क आहे हा. इथे जे बुक्स आहेत इथे 50% डिस्काउंट भेटणार आहे सर्व बुक्सवर. हे बघा मी कोण आहे, भोगतो त्याची चूक. आणि सर्व वेगवेगळे प्रकारचे हे बुक्स आहेत इकडे. इथे आपल्याला 50% डिस्काउंट भेटणार आहे या सर्व बुक्सवर. तर आपल्या इकडे दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण बाहेर निघूया. इथून आपण बाहेर आल्यावर तुम्ही पाहू शकता ते मस्त एकदम स्पॉट आहे. तुम्हाला थोडं अजून पुढे जाऊन मी दाखवतो. चला बघा मित्रांनो, इथून आपण बाहेर निघालो. आणि इथे या साईडला बघू शकता संजय गांधी नॅशनल पार्कचा पूर्ण हा व्ह्यू आहे. मस्त एकदम डोंगर आहे, पूर्ण ग्रीनरी झालेली आहे. मान्सूनमध्ये पाऊस पडला आहे ना, मस्त एकदम ग्रीनरी साचलेली आहे. तिकडे बघू शकता लेक आहे तिकडे. आणि इकडे मस्त खूप सर्वजण इकडे बघू शकता फोटोज वगैरे काढत आहे तिकडून. इकडचा व्ह्यू एकदम भारी दिसत आहे मित्रांनो. इथे बघू शकता सर्वजण इकडे फोटोज काढत आहे. मस्त इकडे पाठीमागे ना नॅशनल पार्कचा व्ह्यू आहे. आणि इथे नॅशनल पार्कचा तो डोंगर आहे, इथे इथून सर्वजण फोटो काढत आहेत. आणि पुढे आपण जाऊया, तिकडे नाश्ता वगैरे कुठे भेटतो ते आपण आता पाहूया. चला मित्रांनो, इथे आतमधून जाऊन खाली ना बाथरूम आहे, वॉशरूम. आणि जे फिजिकली चॅलेंज सिनियर सिटीजन वगैरे असणार ना त्यांच्यासाठी लिफ्ट आहे जायला. आणि इकडे या साईडला बघा इथे कॅन्टीन आहे. हे बघा इथे चाय पोहे सर्व इकडे प्राइजेस इकडे लिहिलेलं आहे. बघा ठेपला 40, पोहा, हे सर्व इकडे स्नॅक्स आपल्याला भेटणार आहे. इकडे मेन्यू तुम्ही पाहू शकता. इकडचा सर्व स्नॅक्स भेटतात ना इकडे. ओके, हे बघा इथे स्नॅक्स भेटणार आहे. टी, चाय, वडापाव वगैरे 10-10 रुपयाला आहे. आणि आता सध्या वडापाव नाही आहे, म्हणजे दुपारी वगैरे ते लोक बनवणार. बाकी पोहे वगैरे आणि बाकीचे सर्व स्नॅक्स ना इकडे अवेलेबल आहे. सकाळी 10 ते रात्री 8:30पर्यंत इकडे स्नॅक्स भेटणार आहेत. इथे ना मित्रांनो सर्व पॅकेट फूड्स आहेत. सर्व चकली, ठेपला, चकली आहे, भाकरवडी, सर्व जे पॅकेटमध्ये टाकतात ना
नॉर्मल खाण्याचे लाडू बिडू सर्व आपल्याला इकडे खायला भेटणार आहे। तर मित्रांनो, तुमचं दर्शन झाल्यावर इकडे पाहू शकता हे स्नॅक्स आहे, इकडे लाईव्ह सर्व टी कॉफी आणि पोहे वगैरे सर्व भेटणार आहे, वडापाव वगैरे। आणि इकडे सर्व पॅकेट फूड्स भेटणार आहे, सर्व चकली, भाकरवडी आणि बाकीचे सर्व जे पण पॅक्ड फूड्स आहेत ना ते सर्व इथे भेटणार आहे। आणि इथे आपण खाऊ शकतो जे पण पोहे वगैरे, इथे सीटिंग अरेंजमेंट केलेली आहे। तर आता आपण पुढे जाऊया चला। तर मित्रांनो, फायनली आपलं त्रिमंदिरमध्ये दर्शन झालेलं आहे आणि पूर्ण आपण मंदिर एक्सप्लोर केलेलं आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं आहे कसं इकडे यायचं, म्हणजे बोरिवली स्टेशनला उतरून बस पकडून तुम्ही इथे येऊ शकता 477। आणि अजून एक ऑप्शन आहे, म्हणजे मेट्रो स्टेशन आहे, राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्टेशन, तिकडून सुद्धा 477 बस आहे, तिथून सुद्धा तुम्ही येऊ शकता। किंवा बोरिवली स्टेशनवरून बस तर आहेच, पण तिकडून हे पण आहे, म्हणजे ऑटो रिक्षा वगैरे पण तुम्ही ऑटो रिक्षाने सुद्धा तुम्ही येऊ शकता। आणि हे जे त्रिमंदिर आहे ते 300 फीट अबोव द सी लेवल आहे आणि खूप सुंदर असं मार्बलचं, हे व्हाईट मार्बलचं मंदिर आहे। आणि आज संडे असल्यामुळे तुम्ही इकडे गर्दी पाहू शकता किती आहे। तरी पण अजूनसुद्धा आताच नवीन उघडलं आहे, म्हणजे 4 ते 5 वर्ष झाले असेल या मंदिराला, पण तरी पण अजून खूप क्लीन आणि नीट आणि टायडी असं मंदिर आहे। मस्त एकदम आतमध्ये गेल्यावर पूर्ण असं शांत वाटतं पूर्ण। आणि इकडचा व्ह्यू पण एकदम मस्त हिरवगार वगैरे आहे। तर कसं वाटलं तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ, ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका। तोपर्यंत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।